नमस्कार. बी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजवणकर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तालुका खुलताबाद ग्रामपंचायत कार्यालय बोडखा येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. नरेगा अंतर्गत झालेल्या कामाची माहिती व चौकशी यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच डॉक्टर जाकीर शहा, ग्रामसेवक LG गजभार, रोजगार सेवक मंगेश व ग्राम सदन अधिकारी रोहित भगोरे यांच्या निर्देशनाखाली ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये नरेगा अंतर्गत झालेली कामं, घरकुल, गाय म्हशीचा गोठा, विहीर अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेला संबोधित केले ग्राम रोजगार सेवक मंगेश जाधव यांनी. आमचे प्रतिनिधी पांडुरंग खोतकर यांनी सर्व ग्रामसभेची माहिती व्हिडिओग्राफीद्वारे घेतली आहे. बघूया थोडक्यात हा व्हिडिओ. तुमचं नाव सांगा. मी रोजगार सहाय्यक मंगेश शिवप्रकाश जाधव. की ग्रामसभा आपल्याकडे 7 दिवसापूर्वी ऑडिट लागलं होतं. मनरेगाचे जे कामं झाले आपल्याकडे 24-25 या कामाचं ऑडिट होतं. त्यासाठी आपल्याकडं मंत्रालय स्तरावरून भगोरे साहेब यांची नियुक्ती झालेली होती की बाबा हे जे मनरेगाचे कामं झाले याच्यावर जो शासनाचा खर्च झाला, ही योजना कशी चालू आहे ते तुमचे कामं पाहायला आले होते. त्यांनी स्पॉट पाहणी केली आणि त्याच्यात त्यांना जे मुद्दे उपस्थित केले योजनेच्या बाबतीत तेवढ्या पुरता आपला फक्त मनरेगा नियंत्रित विषय होता की झालेले कामं त्याच्यात काही त्रुटी आहेत का याच्या हिशोबाने त्यांनी जे मुद्दे लिहिले आपल्याला त्याचे उत्तर द्यायचे होते. त्याच्यासाठी आपण मनरेगाचे जे लाभार्थी ते सर्व इथं बोलवले होते. कोणाचे काय बिलाचं समजा बिल व्यवस्थित भेटले, कोणाचं काय आता त्यांनी काही मुद्दे काढले, जसं तुमचं काम पूर्ण झालेलं माहिती फलक नाही, मग ठीक आहे ते राहिलेले तर आपलं त्याच्यावर उत्तर काय पाहिजे की बाबा या आम्ही सुधारणा करून घेणार, आम्ही बोर्ड लावणार. अशा ज्या काही त्रुटीचे मुद्दे होते ते आपण सगळे वाचले एक करून आणि त्याच्यावर आपले जे उत्तर आहे हे शासनाला अभिप्रेत. बाकी याच्यात काय नाही की तुमची योजना राबवली, याच्यात काय ज्या त्रुटी आल्या तर त्या आपण सुधारणा करून घेणे आणि शासनाला पुन्हा ही योजनेला निधी द्यायला मार्ग मोकळा. म्हणजे शासनात जो झालेला खर्च आहे हा योग्य कारणासाठी होतोय का हे बघायला ते आले. आपले तुमचे बाकीचे काही मुद्दे असेल ते तुम्हाला 15 ऑगस्टच्या सभेला जनरल जे मुद्दे राहते इतर समस्या तुमच्या ते तुम्ही 15 ऑगस्टला मांडू शकता. धन्यवाद. भारतभूमी चॅनलमध्ये आपण चांगल्या प्रकारे माहिती दिली याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. गुलाम रसूल बाबा पटेल यांचे 2 आहे, खंडू मच्छिंद्र कंके यांचे 2 आहे, 3 आहे, खंडू मच्छिंद्र कंके 3 आहे, सुभाष भाऊराव राजगुरू 2, सुनील मुरलीधर शिंदे 2, मेराली सुकृषा 2. हॅलो एवढी अजून सांगतो आता ते फॉलो केले तुम्ही आपल्याकडे 250 लोक आहेत. यादी आपल्याकडे तुम्ही आता ज्यांनी फोडेले का 250 लोक आहेत. फोडे कधी फोडले ते इक्रेशन फोडले विभक्त झाले तुम्हाला हे 250 लोक विभक्त झाले असेल तर त्याची काय चुकी त्यामुळे ग्रामसभा ही व्यवस्थित पार पडली. सगळ्या गावकऱ्यांनी आपली हजेरी लावली व व्यवस्थितरित्या सगळे मुद्दे हाताळले आपण आणि खेळीमेळीनं म्हणजे आनंदाच्या वातावरणामध्ये ग्रामसभा ही पूर्ण झाली. आणि मी असे आता घोषित करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्व गावकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावली आणि ग्रामसभा ही आज रोजी 11 तारखेची संपली असे जाहीर करतो. आणि 15 ऑगस्टची ग्रामसभा आहे ही 100% आज दिवस अगोदर आपण त्याचं प्रकटन लावू आणि ग्रामसभा घेऊ असं तुम्हाला आश्वासन देतो. धन्यवाद.